जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. तर आपण मागील 2-3 दिवसापासून बघत आहोत की बऱ्याचशा भागातनी ढगाळ वातावरण हा हा. आणि जी गरमीची लेवल खूपच वाढलेली आहे. हम्म. आणि तुम्ही सांगितलं होतं की 21 तारखेपासून बऱ्याच भागात पाऊस राहणार आणि सर 21 तारखेला चांगल्याच भागात पाऊस झाला. हम्म. त्यानंतर तुम्ही सांगितलं की 10% भाग व्याप्ती राहणार 22 तारखेला. हम्म. तर 22 तारखेला शेतकऱ्यांना बऱ्याच भागातनी उघडीप मिळाली. तर सर आज आहे 23 ऑक्टोबर. हम्म. तर आजची परिस्थिती काय राहणार, उद्याची परिस्थिती काय राहणार, परवाची परिस्थिती काय राहणार, याबद्दल एक सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आता. नक्कीच ना. परिस्थिती पावसाची आता बघितली आपण तर एक तर पावसाळ्यासारखं वातावरण सक्रिय झालेलं आहे. मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल आणि पश्चिम महाराष्ट्र बरोबरच तुमचा विदर्भ परिसर सुद्धा. हो आजची परिस्थिती जर पाहिली आपण तर सांगली सारख्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर या भागाकडे आणि त्याचबरोबर पुणे सारख्या ठिकाणी पाऊस आजही चांगलाच पडणार आहे. आज बरोबर. सकाळपासूनच लातूर सारख्या भागांमध्ये, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, त्यात वाऱ्याची झुळूक पण पूर्व हा पश्चिम अशी वाहतील आणि हा. ही परिस्थिती आहे आजही चांगलीच आहे दक्षिण महाराष्ट्रात वगैरे भागामध्ये. पण हो. आजच्या पेक्षा उद्याच्या 24 तारखेला ही परिस्थिती वाढणारी आहे आणि हम्म. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे 25 तारखेला अजूनही वाढणार आहे. 25. एकंदरीत जर आपण 24 तारखेचे चित्र पाहिलं तर अकोला, अमरावती सह विदर्भ सगळ्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्ती बरीच अशी 24-25 ची कंडिशन आहे आणि हा वातावरण एकंदरीत असं ढगाळ असं राहणार आहे. त्यामध्ये काही ठिकाणी दमदार, काही ठिकाणी मध्यम अशा स्वरूपाचा का होईना पाऊस तो होणार आहे. तर हा काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील झालेला आहे आणि तो अजूनही काही ठिकाणी होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार तरी बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत. हा हा हा. हम्म. तर सर आता यावेळी विदर्भ थोडा अकोला, बुलढाणा हम्म. त्यानंतर अमरावती परिसर ज्या पिकांना पाण्याची गरज आहे तिथे ते बरंच पडणार आहे आणि हो. जिथे गरज नसतानाही त्याही भागात तो पडणार आहे. फक्त हा भागव्याप्ती जी आहे ती 1780 ची आपण आपल्या लाईव्ह मध्ये पण काल उल्लेख केलेला आहे. हो बरोबर आहे सर. हम्म. समजा सर 24 आणि 25 तारखेला बऱ्याच भागातनी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे मग. हो, जोरदारच म्हणावं लागेल. कारण की गरमीची लेवल आणि पाण्याच्या थेंबाची जाडी यामध्ये भरपूर अशी प्रमाणात दिसते. यावेळी हो आपण खानदेशचे सुद्धा सर्व जिल्हे भाग बदलत पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे हो. आणि सगळ्यात मोठी तारीख शनिवारची म्हणजेच 25 तारीख मानली जाणार आहे. 25 तारखेला देखील आपण असा एकही जिल्हा कमी म्हणताच येत नाही. कारण की बुलढाणा आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, हिंगोली पण आहे, त्यानंतर जालना आहे, मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे आणि सगळे तालुके याच्यामध्ये येत आहेत. पश्चिम हम्म. महाराष्ट्रात सुद्धा जवळपास अहिल्यानगरचे सर्व तालुके, नाशिकचे सुद्धा जे काही आपण भाग सोडला म्हणताय त्यांच्या सुद्धा भागांनाही सोडलेल्या भागांना देखील आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला हे देखील विदर्भाचा आणि खानदेशचा सर्व भाग आहेच. पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सगळे भाग आहेत. यामध्ये हम्म. 2-3 गोष्टीचं पालन करावं लागेल. त्यामध्ये कोणाच्या नदीकाठी पाईपलाईन्स असतील, मोटार असतील, ज्या वाहून जाण्याची भीती असेल, कारण की कदाचित काही भागांना हे सुद्धा घडू शकतं. हा तर हा ते हा. थोडंसं हे करणं, कोणाचं सोयाबीन शेतामध्ये असेल तर घरी आणून ठेवणं आणि त्याचबरोबर आता कापसाला तर विलाजच नाही राहिलेला, मजूर मिळत नाही. तर नाही नाही बरोबर आहे. हे दुःख आता डोळ्यासमोर बघणं हाच आपल्याला वेळ आपल्यावरती आलेली आहे. बरोबर आहे सर. हम्म. आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न म्हणजे शेतकरी प्रश्न करत होते हम्म. की पेरणीचा शुभ मुहूर्त कधी राहणार, म्हणजे रब्बी पेरणी कधीपासून करावी. मी ते त्यांच्यावरती सोडून दिले. कारण काय होतंय, 2 गोष्टी आहेत. हो काही लोक याचं उत्तर अपेक्षितही मानतात, काही लोक चुकीचंही ठरवतात. मागच्या वेळेस आपण सांगितलं की पेरणी शक्यतो दिवाळीपर्यंत तरी थांबाव्यात. पण त्यामध्ये बरोबर आहे. काही जणांनी सांगितलं तू पेर ना, आम्हाला थांबायला होते. आता मी ज्वारी पेरली होती आणि ज्वारी एक पाहिली ज्वारी खराब झाली तरी ती आपल्या घरामध्ये असतं ते बियाणं. जे आपल्याला बरोबर आहे बाहेरून सर. विकत घ्यावं लागतं ते बियाणं महागडं राहतं, त्याला ट्रॅक्टरने पेरावं लागतं, त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. तर हो काही हो. पेरण्या करावं ना, गरमीच्या लेवलमध्ये ज्वारीच्या पेरण्या करणं शक्य आहे, कराव्या सुद्धा पाहिजे. एक तर बी वाया जाईल आणि मशागत होईल, या दोन्ही गोष्टी काहीतरी होईलच. पण त्या बरोबर. अर्थी जर आपण हरभरा पेरला असता त्यावेळेस तर ते नुकसानकारक ठरलं असतं. आणि 2 प्रकार आहेत, थंडीच्या दिवसामध्ये हरभरा पेरावा तर त्यात ती थंडीही नाहीये, त्यामुळे ते थांबवलेलं आहे. तर याचा वेगळा अर्थ काढतो. त्यामुळे पेरणीसाठी आपण सध्या ते सल्ले देत नाही. पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांचा असावा. बरोबर आहे सर. हम्म. हॅलो, आवाज नाही येत आहे सर तुमचा. पेरणीचा निर्णय म्हटलं शेतकऱ्यांचा असावा. हो हो बरोबर आहे, पण हम्म. तुमचा आवाज नाही येत आहे म्हटलं तर पुढचा प्रश्न विचारतो आता मी. बोला ना, बोला ना.
तर सर पुढचा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून की थंडी कधीपासून सुरुवात होणार असं तुम्ही यापूर्वी सांगितलेलं आपल्या रेकॉर्डिंग मध्ये, परंतु आता बरेचसे नवीन शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जुटलेले आहेत, तर त्यांना एक थंडीविषयी माहिती द्यावी सर आता. नक्कीच शेतकऱ्यांना आपण 22 ऑक्टोबर पासून थंडी सांगितलेली होती, ती आपल्याला मान्य देखील आहे. पण चक्रीवादळानं ते बाष्प एमपी पर्यंतही ढकललं आहे. जी एमपी पर्यंत थंडी 20-21च्या दरम्यान येऊन बसलेली आहे, पण त्या थंडीला सुद्धा तिथेच रोखून धरण्यामध्ये या चक्रीवादळाच्या पावसाला यश आलंय. त्यामुळे महाराष्ट्रात गरमीची लेवल आहेच, पण थोडाफार का होईना गारवा 27-28च्या काळामध्ये वाढणार आहे. पण परिस्थिती अजूनही गरमाटीचीच राहील. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा सकाळ संध्याकाळ थंडी, त्यानंतर उष्णता असे सगळं राहील. आणि कमीत कमी ऑक्टोबर संपेपर्यंत हे जे काही 5-6 दिवस राहिलेत, या संपेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं पाऊस असेल. 26चा पाऊस खानदेशला सुद्धा जास्त प्रभाव टाकणार आहे. आणि एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर शेतकऱ्यांना ह्या पावसाचा म्हणावा असा काही फायदाच नाहीये, नुकसान तर जास्त आहे. पण एक गोष्ट जर आपण पाहिली ना, तर बरेचसे शेतकरी असंही म्हणतात की आता जर पाऊस पडला आम्हाला तर मकाचं घेऊ किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं पाणी वाचतंय, त्यामुळे आमचं एक पाणी वाचल्यामुळे तुरी पिकांचं, हळद पिकांचं तर पुढे आम्हाला त्याचा फायदा देखील होईल. तर असे काही जणांचे फायदे आहेत, बऱ्याच जणांचे नुकसान आहेत अशा गोष्टीचं आहे. पण राज्यात 28 तारखेपर्यंत हा पाऊस कायम राहण्याचा अंदाज दिसत आहे. तर ओके धन्यवाद सर.